आज आहे प्रदोषचा 11वा अध्याय, शिवलीलामृत कथा. अशी केली पूजा. तर आपण कथा वाचणार 11वा अध्याय शिवलीलामृतचा. श्री गणेश महानंदीची कथा. शिवलीलामृत 11वा अध्याय. महानंदीची कथा रुद्रानुष्ठानी गडांतर केले. जो श्री गणेशाय नमः. जे लोक सदैव शिवभजन करतात, नित्यनियमाने शिवलीलामृत सेवन करतात, शिवशंकराची पूजा करतात, ते खरं शिवभजन करतात, नित्यनियमाने शिवलीलामृत सेवन करतात, शिवशंकराची पूजा करतात, ते खरोखर भाग्यवान होत. जे शरीरावर रुद्राक्ष धारण करतात त्यांना इंद्रदेव रुद्राक्ष धारण करतात, त्यांना सर्व अंगाला भस्म लावतात, त्यांच्या पुण्याला मर्यादाच नाही. त्रिलोक्यात धन्य होत. जे 1000 रुद्राक्ष धारण करतात त्यांना इंद्रदेव वंदन करतात, ते साक्षात शंकरच मानावे. त्याचे दर्शन घेणारे जीव उतरून जातात. दंडावर मनगटावर मस्तकावर गळ्यात रुद्राक्ष धारण करावे. त्यावर स्नान केले असता तरी मी संगत स्नान केल्याचे पुण्य मिळते. गळ्यात 108 रुद्राक्षाची माळ घालावी. एकमुखी रुद्राक्षाची पूजा केली असते मोठे भाग्य प्राप्त होते. पंचमुखी, षष्ठमुखी, अष्टमुखी, चतुर्दशीमुखी रुद्राक्ष ऐश्वर्य देणारे आहेत. रुद्राक्षमाळेने जप केला तो सफल ठरतो. रुद्राक्ष पूजाच ही शिवपूजा समजावी. रुद्राक्षाचे महात्म्य फार मोठे आहे. याविषयी एक प्राचीन कथा सांगतो, ती सावधचित्तेने ऐका. पूर्वी काश्मीर देशात भद्रसेन नावाचा एक थोर राजा होता. तो अत्यंत न्यायमार्गी राज्य करीत होता, त्यामुळे त्याची प्रजा सदैव संतुष्ट असते. त्या राजाचे प्रधान सुद्धा अत्यंत चतुर पंडित विवेक होता. भद्रसेन राजाला एक मुलगा होता, त्याचे नाव होते सुधर्म. प्रधानाच्या मुलाचे नाव होते तारक. दोघेही मुलगे जन्मातच थोर शिवभक्त होते. अगदी लहानपणापासून ते दोघेही वैराग्यशील होते. अमंगलाचे त्यांना नावड होते. 5 वर्षाचे असताना त्यांना वैराग्य आले. त्यांना सुवर्णदीचे अलंकार किंवा भरजरी वस्त्रे आवडत नसत. ते शरीरावर रुद्राक्ष धारण करीत, सर्व अंगाला भस्म लावीत, सदैव एकांतात ते शिवध्यान करत असे. शिवलीला ऐकण्यात अगदी तन्मय होत असत. त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण मिळाले होते, तरी त्यांनी आपले वैराग्य सोडले नव्हते. त्यामुळे राजाला व प्रधानाला मोठी काळजी वाटू लागली होती. त्यांनी त्या दोघांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. त्या दोघांना शिक्षा केली, पण त्यांनी आपले शिवव्रत सोडले नाही. एके दिवशी पराशर ऋषी काश्मीरला आले. हे पराशर वेदव्यासाचे वडील वसिष्ठाचे नातू, ते त्रिकाळज्ञानी होते. एकदा त्यांनी राक्षसयज्ञ करून ऋषीमुनींना पीडा देणाऱ्या राक्षसांना जाळून टाकले होते. शेवटी पुलस्त्य म्हणून तो यज्ञ थांबवला. म्हणून तर रावंदी राक्षस वाचले. असे हे महापराक्रमी महाज्ञानी ऋषी आपल्या राज्यात आल्याचे समजताच राजा भद्रसेन प्रधानासह त्यांना भेटवयास गेले.